नाशिक जिल्ह्यातील नांदगाव पंचायत समितीमधील सहाय्यक प्रशासन अधिकारी प्रमोद रंगनाथ नवले वय वर्ष 46 यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 8,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले। सदर कारवाई मंगळवार दिनांक 10 डिसेंबर 2024 रोजी करण्यात आली आहे। तक्रारदार वय वर्ष 46 यांच्या कार्यालयाची दप्तर तपासणी करणार असलेल्या नांदगाव पंचायत समितीचे सहाय्यक प्रशासन अधिकारी प्रमोद नवले यांनी तपासणी अहवालामध्ये सवलत देण्यासाठी 3,000 रुपयांची लाच मागितली होती। तसेच नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात सुरू असलेल्या निलंबित कर्मचारी प्रशांत जामदडे यांच्या चौकशी प्रकरणात मदत करण्यासाठी 5,000 रुपये मागितले होते। अशा प्रकारे एकूण 8,000 रुपयांची लाच मागणाऱ्या प्रमोद नवले यांना पैसे स्वीकारताना नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंध विभागाने सापळा रचून अटक केली आहे। नवले यांच्या विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 च्या कलम 7 अन्वये नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर्ड 550 दाखल करण्यात आलाय व जेरबंद देखील करण्यात आले। न्यायालयात आज हजर करण्यात येणार आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावकर आणि अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक एकनाथ पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पार केली आहे। पथकात पोलीस हवालदार सुनील पाटील, पोलीस हवालदार संदीप वनवे, पोलीस हवालदार योगेश साळवे यांचा देखील समावेश होता। शिवसत्ता टाइम्ससाठी अनिल धामणे, नांदगाव। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।